मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली की उमेदवारी न मिळाल्याने घरात बाईसारखे रुसून बसणाऱ्यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस अशी माझी ती पोस्ट होती। ती माझी नाराजी नसून ते माझं मी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं। मत हवेत व्यक्त केलं नाही तर त्याचा आधार आहे। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या घरी जाऊन आले, त्यांची समजूत काढली। त्या उपरही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अंबापेठ प्रभागातील उमेदवारासोबत कोणत्याही ठिकाणी प्रचाराला त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही। त्यांच्या बूथ प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला सुद्धा त्यांनी उपस्थिती दिली नाही। इतकंच नाही तर अमरावती शहरातल्या बाकी प्रभागात सुद्धा त्यांनी बाकी उमेदवारांसाठी सुद्धा उपस्थिती दिली नाही। या उपरही त्यांना स्वीकृत सदस्य पद भारतीय जनता पार्टीने दिलं। हे कोणत्या आधारावर दिलं हेच कळायला मार्ग नाही। काहीतरी त्यांचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी मला असं वाटते त्यांना हे पद देण्यात आलं। यापूर्वीही त्यांनी 2024च्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केलं। नोया स्कूल मेन असं केंद्र आहे, मतदान केंद्र, त्या केंद्रावर यांच्या कार्यकर्त्याचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद देखील झाला होता। हे सर्वांना माहीत आहे, आपल्या मीडियालाही माहीत आहे। तरीही वारंवार पार्टीच्या विरोधात काम करणे, पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय न राहणे, थोड्या थोड्या गोष्टीवर नाराज होणे, अशा परिस्थितीतही त्यांना स्वीकृत पद मिळेल ह्या जर होत असेल तर असा पायंडा भारतीय जनता पार्टीमध्ये पडेल। प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करेल। त्यांना माहीतच आहे वरिष्ठ पदाधिकारी येतील, आपली समजूत काढतील आणि आपल्याला काहीतरी मोठ्या पदावर बसवतील आणि आपलं नाराजी व्यक्त करणे सफल होईल। एवढाच भाग भारतीय जनता पार्टीच्या शहरासाठी राहील।